मोबाईल आपल्यापासून दूर करा, कारण आता परवडता वेळ तसा येत नाही. हा पंखा बंद का नाही बाबा? डास चावत असेल तर थोडं सहन करा. आजचा दिवस हा शक्तिपाताचा दिवस असतो आणि आपण सगळे शक्तिपाताचे शिष्य आहोत. दत्तगुरु हे मार्गदर्शन करतातच, पण शक्तिपात करतात आणि कुठल्याही दगडाला दिव्यत्व देतात. आणि आपण सगळे त्या दिव्यत्वाच्या मानसी आहोत, भक्त आहोत. ते दिव्यत्व स्वीकारणारे शक्तिरूप तत्व आहोत. कारण आपल्याला जाण आहे की दिव्यत्व कसं स्वीकारायचं. मी दरवेळेला तुम्हाला काहीतरी सांगत असतो, तुमच्या लक्षात राहतं न राहतं मला माहिती नाही. तुम्ही फॉलो करता नाही करता मला माहिती नाही. कितपत समजतं हेही मला माहित नाही, कितपत विस्मृती होते हेही मला माहित नाही. कारण सद्गुरूंनी शक्तिपात करून मला घडवलं. कारण एवढ्या थोड्या वेळात एवढ्या दिव्यत्वाला नेण्याचं काम सद्गुरूच करू शकतो. ह्या व्यतिरिक्त कोणाची तेवढी क्षमताच नाही. आणि तुमच्यामध्येही ती शक्तिपात, कारण त्याचा संकल्प आहे तोच इथे येईल ज्याला मोक्ष पदाला जायचं. म्हणून सगळ्यांची खोगीर भरती इथे केली जात नाही, कुठे ऍडव्हर्टाईज केली जात नाही, कारण ही गुप्त आहे. आणि गुप्त विद्या ही तुमच्यापुरतीच ठेवायची. कोणाला वाटलं तर त्याला तुम्ही सांगा, कारण तुम्ही आज सगळ्यांवर मी शक्तिपात करणार. कारण माझ्या गुरुने दिलं, जसं वडिलांची संपत्ती ही प्रत्येक मुलाची असते, तशी गुरुची दिव्य शक्ती प्रत्येक साधकाची असते, प्रत्येक शिष्याची असते. शिष्य हा शब्द मोठा आहे, तरी पण मी तो आज उच्चारतो, कारण समोर दत्तगुरु स्वतः अधिष्ठित आहे. आणि दत्त गुरुजीची जी शिष्य परंपरा आहे ती सांगायला नको. आणि तुम्ही सगळे त्याचे मानकरी आहात. त्याशिवाय इथे येण्याची तुम्हाला वृत्तीच होणार नाही. ज्या आर्ततेत तुम्ही येता त्या आर्ततेने माझ्या डोळ्यात पाहता. आणि कधी तुम्ही माझ्यात मिसळून जाता मला कळत नाही, आणि तुम्ही आणि मी एकरूप होतो. हाच शक्तिपात असतो. हे एकरूपतेचं खरं रूप तुम्हाला तुमच्या हृदयात जाणवलं पाहिजे नित्य. त्यासाठी वारंवार यावं, त्यासाठी इथे वारंवार यावंसं वाटतं आणि ती ओढ होते. आणि इथे यायचं कळलं की तुम्ही वेडे होता, कारण इथे अनाकलने दिव्य शक्ती जी तुम्हाला खेचून आणते. तुम्ही काही इथे कोणी बोलवून आला नाही, तुम्हाला स्वतःहून वेळ आली, त्यामुळे तुम्ही आलात आणि इथले झालात. तुम्ही प्रत्येक जण अवधूताचं स्वरूप आहात. तुम्ही प्रत्येक जण दत्तरूप आहात. फक्त शरीराला आणि मनाला थोडं वळवायचं आणि दिव्यत्वात घेऊन जायचं. तुम्ही प्रत्येक जण त्या समाधीचा आनंद घेऊ शकता. समाधीचे नियम खूप आहेत. समाधींचे आणखीन काही बैठक आहे, हे आहे, हे शक्तिपथात काहीच लागत नाही. तो सहज समाधी देऊन टाकतो, सहज दिव्यत्व बहाल करतो. तो अवधूत. फक्त गोडशा प्रेमाची गरज आहे. हृदयी प्रेम, अंतरंगी प्रेम त्या चरणावर जडलं की आपोआप सहज मन बदलून जातं आणि तुम्ही दिव्यत्वाच्या मार्गाला प्रतिष्ठित होता. मार्ग आक्रमण करायला लागतं. प्रत्येक जण तुम्ही बदलला आहात. तुम्ही स्वतःला बदलायचा खूप प्रयत्न करता. शांत व्हा, सगळ्यांनी शांत व्हा. स्वतःला शांत करा. सगळ्या यातना संपवून टाकायचं. डोळे बंद.
बाहेरचं जग नष्ट, कान बंद. शांत, काहीही कर्तव्य नाही, कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. तुम्हाला निवांत व्हायचं. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा काहीच परिणाम होत नाही. सहज स्वानंदात आहात. गुरुचरण स्मरण करायचं. कुठल्याही गोष्टी पहिली गोष्ट त्या गोड चरणाचं स्मरण करायचं. अवधूताच्या सहज तिथे लीन व्हायचं आणि स्वतःला विसरून जायचं. की देहबुद्धी नष्ट झाली, देहबुद्धी संपली. तुम्ही कोण आहात हे विसरला. साधनेचं खरं मर्म. तुम्ही कोण आहात हे विसरला की आनंदाच्या लहरींमध्ये जायचं. एकदा विसरला कोण आहात ते मग हळूच पाठीच्या मणक्याला लक्ष केंद्रित करायचं. ती जी दिव्य शक्ती तुम्ही गुरुचरणांवरनं घेतली त्याच्या दर्शनाने ती अलगद तेजोरूपी शक्ती पाठीच्या मणक्यात घ्यायची. जो वासुकी महादेवाच्या गळ्यात आहे ती कुंडलिनी शक्ती आहे. जे व्याघ्रांबर त्यांनी घातलंय ते व्याघ्रांबर म्हणजे सगळ्या मंत्रशक्तींची ताकद आहे. व्याघ्ररूपी ताकद, चांगल्या वाईट मंत्रशक्तींची ताकद म्हणून तो व्याघ्रांबर परिधान करतो. म्हणून अलगद ती ज्योत पाठीच्या मणक्यातली वर येते तुमच्या. अलगद अलगद हळूहळू कमरेच्या वर येते. संपूर्ण शरीर ऊर्ध्व व्हायला लागतं. शक्ती ऊर्ध्व व्हायला लागते. सगळ्या नाड्या ऊर्ध्व व्हायला लागतात. हा शक्तिपाताचा प्रयोग आहे. हा मी तुम्हाला शिकवतोय. शांतपणे ती ज्योत हळूहळू खांद्यापर्यंत येते. हळूवार मानेकडे स्थिर होते. ही दिव्य शक्ती टाळूवर येते. अलगद टाळूवर स्थिरावते आणि मग अलगद ती भ्रुकुटी मध्यात येते. आता संपूर्ण लक्ष केंद्रित भ्रुकुटी मध्यावर. शांत. आता इथे तुमचं अस्तित्व संपलं. इथे तुम्ही कोण आहात, काय आहात, शिष्य आहात, भक्त आहात, देव आहात हे विसरला. तुम्ही एक दिव्य ज्योत आहात. सगळ्या यातना संपल्या. ही ज्योत तुमचं अस्तित्व आहे. मी ओंकार करतो, तुम्ही फक्त धुंदपणे तो ऐका. शरीराच्या सगळ्या यातना संपल्या तुमच्या. निवांत. सगळ्या चिंता संपल्या. तुम्ही आणि दिव्यत्व. आता तिसऱ्या ओंकारला तुमचं तुम्ही आणि दिव्यत्व हा भेद सुद्धा संपणार आहे. तुम्ही फक्त दिव्य आहात.
याला समाधी म्हणतात. जिकडे देवाचं आणि भक्ताचं अस्तित्व संपतं, देव आणि भक्त एक रूप होतो, ती समाधी. सगळ्या इच्छा संपून जातात, सगळ्या यातना नष्ट होतात, सगळ्या रोगांचा परिहार होतो, सगळ्या इच्छा सहज परिपूर्ण होतात आणि आनंदाच्या तरल अशा दिव्यत्वावर आपण सहज विचरण करतो. मला माझं नाव सुद्धा आठवत नाही. हे दिव्यत्व तुमच्यामध्ये प्रस्थापित केले. फक्त आनंदात राहायचं, रडायचं नाही, चिडायचं नाही, रागवायचं नाही, संतापायचं नाही. मी आणि चरण हेच जीवनाचं साध्य आहे. दुसरं काही अध्यात्म नाही. जप तप सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, फक्त त्याच्याशी एकरूप झालात की इथे काहीच लागत, इथे ना जप लागत, इथे ना पूजा लागत, इथे ना आणि काही सोपस्कर लागत. एवढी साधना तुम्ही केलीत ना दररोज, कसलीही बाधा असेल, कसलाही त्रास असेल तर शारीरिक मानसिक या सगळ्या क्षुद्र गोष्टी सहज नेम, सगळ्या इच्छा ह्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण होतील. कारण हे दिव्यत्वाचं तेज आहे ते तुमच्यामध्ये आहे आणि अवधूताच्या दिवशी तुम्हाला प्रदान केलेलं आहे. कारण मी जेवढं जेवढं सांगत जाईल तेवढं तेवढं तुम्ही ऐकाल आणि विसरून जाल. आता हे कोणी विसरणार नाही, कधीही विसरणार नाही. इनफॅक्ट खरोखर जर सज्जन दिसला तर त्यालाही शिकवा, शुद्ध आहात. कारण हे जे छत आहे हे अत्यंत शुद्ध करून तुम्हाला आतमध्ये प्रवेश करतं, म्हणून इकडचं वातावरण व्हायब्रेशन शुद्ध आहे. चुकीच्या ठिकाणी प्रयोग नको करू, तुम्हाला त्रास होईल. तुम्ही जिथे बसाल ती जागा ती एक असावी, ती शुद्ध असावी, तिथे फार वर्दळ नसावी, अशी जागा तुमच्या घरातली तुम्ही निवडा, एखादा कोपरा, आणि शांतपणे बसत जा आणि तुम्ही आणि दिव्यत्व याचा आनंद लुटा आणि सहज समाधी जाता येतं. शांत व्हा, निवांत व्हा. काही बोलायचंय तर बोला. आता अवधूत, आता डोळे उघडा हळूवार. कोणाला काही विचारायचं आहे याच्याबद्दल? पॉसिबल असेल तर सगळ्यांनी करा. मी नवरत्नांची वेगळी मिटिंग घेत नाही, त्यांना सांगतो की ज्यांना शक्य असेल त्यांनी हे नियम नक्की करावे. दररोज एक शिवलीलामृतचा अध्याय झाला पाहिजे वाचून, दररोज 11 माळी जप झाला पाहिजे, दररोज शक्य असेल तर पूजा करता आली पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे, घरात कलह नाही झाले पाहिजे, आपण कलहाचं कारण होता कामा नये, चुकीच्या वासनांच्या मार्गात आपण जाता कामा नये, चुकीच्या गोष्टी आपण पाहता कामा नये. या गोष्टी जेवढ्या जेवढ्या टाळा तेवढं तेवढं जीवन सुंदर होईल. कोणाशीही वादविवाद अनाठाई चर्चा करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला आत्मकोशात जायची सवय करून घ्या. म्हणजे तुम्ही बाह्य तुमची समज कुठेही वेळ टाइमपास हा शब्द वापरू नका. टाइमपास करायचा नाही. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा समाधीची सवय करा. चुकीच्या माणसांची संगत टाळा, चुकीच्या स्त्रियांची आणि पुरुषांची स्पर्श टाळा, अत्यंत महत्वाचं आहे. फार चुकीच्या लोकांची मैत्री करू नका, घाणेरड्या लोकांमध्ये जाऊ नका, लबाड ढोंगी लोकांची आध्यात्मिक चर्चा करू नका, ते फसवतात. पुरुषांनी घाणेरड्या स्त्रियांपासून कृपा करून दूर राहा, कारण कधी फसायला सांगता येत नाही. स्त्रियांनी कुठल्याही पुरुषांची मर्यादा ठेवून बोला. तुम्ही करतात ते, तुम्ही सगळे शुद्ध आहात. तरी सुद्धा ज्या लहान बाल आहेत त्यांना मी सांगतो, कारण
तुमच्याकडून काही दोष तुमचे त्या माणसापर्यंत गेला की तुम्हाला त्याच्या वाईट वासनांचा त्रास होऊ नये, वाईट स्पर्शाचा त्रास होऊ नये, मग तुम्हाला ही शक्ती कार्य करणार नाही. कारण ही शक्ती शुद्ध आणि पवित्रांसाठी आहे. ज्याला सहज समाधीत जायचे त्यांच्यासाठी. तर तुम्ही स्वतःला जपा, सांभाळा. तुम्ही खूप लाडके आहात देवाचे. डोळ्यात प्राण आणून तो तुमची वाट बघत असतो. तुम्हाला ते नाही कळणार. आई जेवढी वाट बघते त्याच्या कितीतरी पटीने देव वाट पाहतो तुम्ही येण्याची. कारण देवाचा देव तुम्हीच असता. देवाला दुसरा देव कुठला? त्याची लेकरं हेच त्याचे देव असतात. त्यामुळे तुम्ही स्पेशल आहात. यू आर अ स्पेशल पर्सनॅलिटी. हे जाणून कार्य करा आणि फक्त हा जीवनात आनंद लुटा. शुद्ध व्हा, पवित्र व्हा, आनंदमय व्हा. कोणाला काही विचारायचं ते विचारा. आता आपण आरती करूया. निवेद्य झालाच ते नाही, त्यांना काही कळणार नाही, दगड होतात ते. ताट बसला नाही, मागे टेकून बसलात तरी चालेल. घरी बसाल तेव्हा तरुण बसू शकतात. ठराविक वयानंतर 50 नंतर 40 नंतर शक्य होत नाही. साधनेत सातत्य खूप महत्वाचं आहे. कारण आपला प्राण आपण तयार करत असतो. तुम्हाला सांगतो, एखादा गर्भ तयार होताना त्या बाळाला काय केअर ते शरीर करतं, ते आईचं शरीर, तसं हे एक तशाच प्रकारची हे साधन आहे की तुम्हाला ती जपायची आहे. हे गुरुचं तत्व तुम्हाला जपायचंय, सांभाळायचंय आणि वाढवायचंय आणि पुढे पुढे वाढवायचंय आणि तुमच्या मुलांना ते शिकवायचंय. तुम्हाला शुद्ध होता आलं पाहिजे. पवित्र चित्तात घाणेरडे विचारच आले नाही पाहिजे. चित्त कुठे वाहिलंच नाही पाहिजे. वाहणार चित्त आहे ते वाहणार. चित्ताची वृत्ती आहे ती चंचलता. पण आपण त्याला तसं खाद्य दिलं की ते अधिक वाईट तऱ्हेने वागतं. आणि म्हणून जितक्या वाईट संगतीत जाल तितकं ते चित्त अधिक डिस्टर्ब होतं. म्हणून संगत चांगली करा. आपल्या घरातल्या माणसांचीही संगत चांगली होते. आपल्या घरातली माणसं पण आपल्याला डिस्टर्ब करत असतात, तर त्यांनाही शिकवा की शांत राहा, शांत राहा. काही संकट आले शांत राहा. शांत राहणं हा फार मोठा महामंत्र आहे. आणि जे काही तुम्ही कर्म करताना तेच तुमच्यावर उलटून आलेलं असतं. मग तुम्हाला वाटतं असं का झालं? तुम्ही जे कर्म करता त्याच्यामुळे त्या कर्माला जेव्हा शुद्ध कराल, पवित्र कराल, तेव्हा तुमच्याकडे उलटून येणारं अधिक पवित्र असेल. तुम्ही दिव्यत्वातच आहात, पण ह्या देहधारी असल्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं नाही अरे तुम्ही सगळे दिव्य आहात. सुदैवाने तुम्ही बाबांच्या दरबारात येता आणि तुम्हाला सांगता अरे दिव्य आहात तुम्ही. प्रत्येकाचा जन्म हा महत्वाचा आहे. प्रत्येकाचं नाव तुमच्या आईवडिलांनी काहीतरी देवाच्या नावाचा स्पर्शाचं ठेवलेलं आहे. कोणी उठून काही नाव ठेवलं नाही. विष्णूचं आहे, शंकराचं आहे, महादेवाचं आहे, देवीचं आहे, अशी नाव आहेत तुमची. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक त्या नावाला निगडीत असं कार्य करा. आणि प्रत्येक जण महत्वाचा आहे. काय झाला तू? 15-20 मिनिटं. तोपर्यंत आपण आरती करून घेऊया. 7 वाजता उशीर होतो, जायचं असेल. 11 सवाष्णीने आणि तुम्ही दोघांनी दत्ताला जा आरतीला. कोणी ज्यांना मिळालं नाही त्यांना पाठवा दत्ताच्या आरतीला.